चाल पोरी कर गॅस चालू। गॅसवर ठेव कढई, कढईमध्ये टाक अर्धा कप गावरान शेंगदाणे, घे खरपूस भाजून कमी गॅसवर, घे एका प्लेटमध्ये काढून। आता टाक 1 कप पांढरे तीळ, ते पण घे खरपूस भाजून, जोपर्यंत उडत नाही तोपर्यंत घे काढून शेंगदाण्याच्याच प्लेटमध्ये। आता घे खिसलेलं खोबरं, घे खोबरं भाजून खरपूस, जोपर्यंत अख्ख्या घरात सुटत नाही सुगंध, खोबरं बाजूला काढायचं। आता 3 मोठ्या साईजचे कांदे घ्यायचे, कापलेल्या कांद्यामध्ये तेल मिरे लोंगा टाकायच्या, 2-3 मिरे 2-4 लोंगा। कांदा खरपूस झाला की लसूण टाकायचा त्याच्यात, पांढरे तीळ शेंगदाणे दळून घ्या मिक्सर मधून, आबडधोबड काढा एका प्लेटमध्ये। त्याच प्लेटमध्ये भाजलेलं खोबरं टाका, जो कांदा लसूण आपण भाजला होता तो पण दळून घ्या। टाका धनिया पावडर, मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, टाका उलसं हिंग, लेमोठी कोथिंबीर, करा आता सर्व मिक्स। आता हे सारण थोडंसं तेल जिरं टाकून परतून घ्या, म्हणजे मासवडी लागण खायला खरपूस। पोरी हे मासवडीचं सारण आपण बनवलं आहे, कारण आज आपण मासवडी बनवत आहे। भाजण्याचं कारण असंच की ते खायला कच्चं कच्चं नाही लागायला पाहिजे म्हणून पुन्हा परतून घेतलं। 2 मोठे गोथडे लसणाचे सोलून घ्यायचे, घ्या हिरवी मिरची जिरं, घ्या मिक्सर मध्ये आबडधोबड दळून। कढईमध्ये तेल टाका, तेलामध्ये ठेसा टाका, ठेशामध्ये टाका हळद मीठ, घ्या आता खरपूस परतून। परत न झालं की पाणी वता, जेवढ्या मासवड्या बनवायच्या आहे तेवढं पाणी टाकायचं। पाण्याला उकळा आला टाका बेसन, बेसन चांगलं घट्ट घोटून घ्यायचं, म्हणजे बेसनाचा गोळा बनायला पाहिजे, गाठी होऊ नये म्हणून बेसनाला गरगरं फिरवायचं। नंतर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ द्यायची। साईडला एक पांढरा कपडा घ्यायचा, त्यावर पाणी शिपडायचं, टाका खिसलेलं खोबरं कोथिंबीर, टाका बेसनाचा गोळा, हाताला पाणी लावून घ्या थापून बेसनाचा गोळा। हाताला थंड पाणी लावल्यानं हाताला चटके लागणार नाही, कारण हा बेसनाचा गोळा गरम गरमच थापावा लागतो पोरी। थापलेल्या बेसनावर सारण पेरा, चारी बाजूने सारण लागायला पाहिजे तेवढं पेरा। नंतर त्याच कपड्याच्या सहाय्यानं थापलेल्या बेसनाला गोल गोल राऊंड मारा, गोल राऊंड झाला त्या गोल राऊंडला चारी बाजूने थापून घ्या, म्हणजे बनती मासवडी। आता ही मासवडी बाजूला एका प्लेटवर काढा, गस दाबून मासवडी भरली की ती कधी कधी फुटत असते, मासवडी फुटू नये म्हणून बारीक बेसन वापरायचं। आपल्या आवडत्या साईजच्या मासवड्या कापून घ्यायच्या, गरम गरम भाकरी, गरम गरम मासवडीचा रस्सा, खायची मजाच वेगळी। चाल आता मासवडीचा रस्सा कसा बनवायचा सांगते। टाक एका कढईमध्ये कांदा, टाक तेल, घे कांदा खरपूस भाजून, टाक हरभऱ्याची डाळ, टाक सुक्क खोबरं लसूण, घे आता खरपूस भाजून, नंतर टाक अद्रक, घे भाजून, टाक कोथिंबीर, घे पुन्हा परतून। पाय मग कसा मसाला भाजला जातो खरपूस। घे मसाला दळून मिक्सरमध्ये कर फोडणी तेल टाकून, तेलामध्ये मसाला चांगला खरपूस भाजून घ्यायचा। पुन्हा टाका धनिया पावडर, घाटी मसाला, हळद मीठ, या पुन्हा परतून मसाला टाका, पुन्हा मालवणी मसाला घ्या परतून, म्हणजे होईल मसाला खरपूस। आता जेवढा रस्सा हवा तेवढं पाणी वता, वरून कोथिंबीर टाका, चांगला रस्सा गदगद कडू द्या। मासवडीचा रस्सा पातळच पाहिजे, म्हणजे मासवडी खायला जबरदस्त लागते। चला आता बनली मासवडी घ्या वरपून।